मित्रांनो, 3 इयर सीईटीची आन्सर की आली होती आणि तुम्ही त्या आन्सर कीमध्ये आपले ऑब्जेक्शन सुद्धा रेज केले असतील. तसेच 5 इयर सीईटीची आज म्हणजेच 8 मे या दिवशी एक्झाम आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर सीईटीचं तुम्ही जर ऑब्जेक्शन रेज केले असतील तर या ऑब्जेक्शनचं रेड्रेसल सीईटी सेल कधीपर्यंत देऊ शकेल, तसेच 5 इयरच्या विद्यार्थ्यांचा जो आज पेपर होतोय त्याची आन्सर की कधीपर्यंत येईल, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर LLBच्या ॲडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जाणार आहे, ज्यामध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेज ॲडमिशनपर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेजवरती गाईड केलं जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सिलेक्शनची एक एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाईल. तुमच्या कॅप फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला मदत केली जाईल. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मग कट ऑफचं अनालिसिस करून राऊंड वाईज डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ॲडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण 3 इयर सीईटी विषयी डिस्कशन करूयात. जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने नुकतंच ऑब्जेक्शन ट्रॅकर 3 इयर सीईटी साठी ओपन केलं होतं आणि त्या ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये 1 मे ते 3 मे या दिवसांदरम्यान तुम्हाला आन्सर की मध्ये असणारे जे ऑब्जेक्शन आहेत ते सबमिट करायला सांगितले होते. आता विद्यार्थी मित्रांनो, या 2-3 दिवसामध्ये तुम्ही नक्कीच तुमचे ऑब्जेक्शन सबमिट केले असतील, कारण पेपरमध्ये नेहमीप्रमाणे काही चुका सीईटी सेलकडनं झाल्या होत्या. आता विद्यार्थी मित्रांनो, हे ऑब्जेक्शन्स रेज केल्यानंतर सीईटी सेल तुम्हाला ऑब्जेक्शन रिड्रेसल देईल. तर ते ऑब्जेक्शन रिड्रेसल साधारणतः किती दिवसामध्ये आपल्याला मिळू शकतं हे आपण सुरुवातीला पाहूया. तर मागच्या वर्षी सीईटी सेलने एक्झाम नंतर 1 महिन्यानंतर आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन केलं होतं. यावर्षी सुद्धा तेच सीईटी सेलकडनं करण्यात आलेलं आहे. तब्बल 1 महिन्यानंतर सीईटी सेलने ऑब्जेक्शन ट्रॅकर यावर्षी सुद्धा ओपन केलं होतं आणि त्यानंतर 13 जूनला ऑब्जेक्शन रिड्रेसल दिलं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, या रिड्रेसलमध्ये सीईटी सेल काय करते, जे ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत ते ऑब्जेक्शन त्यांनी ऍक्सेप्ट केलेत का, रिजेक्ट केलेत याचं स्टॅटिस्टिक ते देतात. किती ऑब्जेक्शन आले होते याच्याविषयी ते माहिती देतात. त्यानंतर कुठले ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट केलेले आहेत आणि कुठल्या ऑब्जेक्शनचे फुल मार्क्स तुम्हाला अवॉर्ड केलेले आहेत. कारण काही वेळेस काय होतं, सीईटी सेलकडनं प्रश्न चुकतात, प्रश्न बरोबर असतील तर ऑप्शन चुकतात, मल्टिपल करेक्ट आन्सर तिथे दिलेले असतात. तर अशा वेळेस सीईटी सेल तुम्हाला मार्क अवॉर्ड करते. तर मागच्या वर्षी 2 तारखेच्या मॉर्निंग सेशनमध्ये आणि 3 तारखेच्या मॉर्निंग सेशनमध्ये अनुक्रमे इंग्लिश आणि जनरल नॉलेज या 2 सेक्शनमध्ये क्वेश्चन्स चुकलेले होते. त्याचे फुल मार्क त्या 2 सेशनच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. आता यावर्षी सुद्धा सीईटी सेलने त्यांच्या आन्सर कीमध्ये आणि क्वेश्चन पेपरमध्ये काही चुका केलेल्या आहेत. तर त्यावरचे ऑब्जेक्शन सीईटी सेल ऍक्सेप्ट करेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे मार्क्स सुद्धा अवॉर्ड करेल. आता कुठल्या सेशनमध्ये या चुका झालेल्या आहेत आणि कुठल्या सेशनच्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळणार आहेत याविषयी आपल्याला रिड्रेसल आल्याशिवाय समजणं अशक्य आहे. कारण सीईटी सेल कुठल्या ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट करते आणि काय जस्टिफिकेशन त्याला देते ते आपल्याला पाहावं लागणार आहे. तर साधारणतः रिड्रेसल हे तुमच्या ऑब्जेक्शन ट्रॅकर नंतर 15 दिवसामध्ये सीईटी सेल देते. आता 3 तारखेला आपलं ऑब्जेक्शन ट्रॅकर बंद झालं होतं. त्याच्यानंतर 15 दिवस म्हणजे 18 तारखेपर्यंत आपले ऑब्जेक्शनचे रिड्रेसल आपल्याला मिळतील आणि हे एकदा की रिड्रेसल मिळाले त्यानंतर सीईटी सेल आपला रिझल्ट प्रोसेस करते. तर मागच्या वर्षी 13 तारखेला ऑब्जेक्शन रिड्रेसल दिल्यानंतर त्यांनी 17 तारखेला एक नोटीस काढली होती. त्या नोटीसनुसार 20 जूनला तुमचा रिझल्ट सीईटी सेल डिक्लेअर करणार होती. म्हणजे साधारणतः त्यानंतर एकाच आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर सुद्धा करण्यात आला होता. तर यावर्षी ऑब्जेक्शन रिड्रेसल थोडंसं लवकर येतंय, तर रिझल्ट हा थोडासा उशिरा जाण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे एक 18 ते 20 या दरम्यान तुमचं जर ऑब्जेक्शन रिड्रेसल आलं तर त्याच्या पुढचे 2 आठवडे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचा रिझल्ट एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर तुमची कॅपची आणि ॲडमिशनची प्रोसेस सुरू होते. कॅपचे रजिस्ट्रेशन सुरू होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, हेच आपण जर 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्कस केलं तर 5 इयर सीईटी आज होते. आज 8 तारीख आहे ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर आता विद्यार्थी मित्रांनो, 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महिनाभर तुम्हाला वेट करण्याची गरज पडणार नाही. सीईटी सेल तुमची आन्सर की ही लवकरात लवकर पब्लिश करेल. आता आज 8 तारखेला तुमचा पेपर होतोय, तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची आन्सर की रिलीज होईल. तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायला सांगितलं जाईल. 3 दिवसांचा तुम्हाला वेळ दिला जाईल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तिथे ऑब्जेक्शन रेज कराल त्यावेळेस
जून महिन्यामध्ये साधारणतः 2 आठवड्याच्या अंतराने म्हणजे 15 जूनच्या आसपास तुम्हाला तुमचा रिझल्ट सुद्धा सीईटी सेल देऊ शकते. आणि नंतर जुलैमध्ये तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सीईटी सेल सुरू करेल आणि ऑगस्टमध्ये राऊंड 1चं अलोकेशन सीईटी सेल देईल. तर अशा पद्धतीने 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ही सिच्युएशन असणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन केलं जाईल. जूनच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या ऑब्जेक्शन ट्रॅकर नंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट दिला जाईल आणि जुलै महिन्याच्या साधारणतः सुरुवातीच्या 1-2 आठवड्यामध्ये तुमचे कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू होतील. तर ही टाइमलाईन आपण यावेळेस 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एक्सपेक्ट करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड सुरू होतात त्यावेळेस तुम्हाला तिथे कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात आणि हे प्रेफरन्सेस जे दिले जातात प्रिव्हियस इयरच्या कट ऑफ नुसार आणि या वर्षीच्या मेरिटनुसार दिले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रेफरन्सेस देण्यासाठी त्यानंतर कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी अगदी कॅप राऊंडचं ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून तर तुमचं ऍक्च्युअल कॉलेज ऍडमिशन होऊपर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स मदत करणार आहेत. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर कट ऑफचं अनालिसिस असेल, तुम्हाला किती मार्क्स आहेत, मागच्या वर्षी काय ट्रेंड होता आणि तुम्हाला त्या मार्क्सनुसार कुठलं कॉलेज भेटू शकतं याविषयी असणारा गायडन्स सुद्धा तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठले व्हिडिओज या चॅनलवरती ऍडमिशन प्रोसेसच्या बाबतीत हवे आहेत याविषयी व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.